हॅलो फ्रेंड्स, 7वी स्कॉलरशिप गणित या विषयासाठी आपण या व्हिडिओच्या सिरीजमध्ये वेगवेगळे घटक पाहतोय. त्यामधला पुढचा घटक आहे भूमितीतील मूलभूत संबोध कोन. तर या कोनावर आधारित काही सराव प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण बघू. आणि ते सराव प्रश्न पाहत असतानाच त्याच्याशी रिलेटेडच्या काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत तेही समजून घेऊ. तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. हा पहिला प्रश्न आहे, जर मेजर ऑफ अँगल ए 70 अंश आहे तर कोन ए च्या कोटिकोणाच्या पूरक कोनाचे माप किती? म्हणजे ए चा कोटिकोण काढायचा आहे, नंतर त्याचा पूरक कोन काढायचा आहे, त्याचं माप किती विचारले. हे 4 पर्याय आपल्याला दिले. मग कोन ए चं माप 70 अंश दिले, त्याचा कोटिकोण काढायचा म्हणजे तो जो कोन दिलाय तो 90 मधून वजा करायचा. मग 70 चा कोटिकोण येईल 20 अंश. आता हा जो 20 अंश कोन आहे त्याचा पूरक कोन काढायचा आहे. मग पूरक कोन काढताना जो कोन आपल्याला दिलाय तो 180 मधून आपण वजा करतो. मग 180 वजा 20 म्हणजेच 160 अंश. तर हे आपलं उत्तर येईल. कोन ए च्या कोटिकोणाच्या पूरक कोनाचे माप होईल 160 अंश, जे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. हा पुढचा प्रश्न आहे, या आकृतीवर आधारित पुढीलपैकी संलग्न कोनांची जोडी कोणती, असा प्रश्न आहे. हे 4 पर्याय दिलेत, प्रत्येक पर्यायामध्ये 2-2 कोन दिलेत. एक एक पर्याय आपण चेक करू. पहिला कोन आहे कोन NMR आणि कोन NMQ. मग NMR हा कोन आपल्याला दिसतोय आणि NMQ हा दुसरा कोन दिसतोय. संलग्न कोन असण्यासाठी त्यांच्यामध्ये जी सामायिक भुजा आहे ती मध्ये असावी लागते आणि एक शिरोबिंदू सामायिक असावा लागतो, जो इथं आपल्याला दिसत नाही, कारण कोन NMR हा कोन NMQ चाच भाग आहे किंवा त्याच्या आतमध्ये आहे, त्यामुळं हे या प्रश्नाचं उत्तर होऊ शकत नाही. दुसरा पर्याय NMR व SMR. आता इथं मात्र NMR हा एक कोन आणि SMR या दोन्ही कोनांची जशी RM ही जी बाजू आहे ती सामायिक बाजू आहे, M हा सामायिक शिरोबिंदू आहे, त्यामुळे ही जोडी संलग्न कोनांची जोडी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. हा पुढचा प्रश्न, 63 अंश मापाच्या कोनाच्या कोटिकोणाचे माप किती? 63 अंश कोन आपल्याला दिलाय, त्याचा कोटिकोण काढायचा म्हणजे तो कोन 90 अंशातून वजा करायचा. मग 90 वजा 63 म्हणजेच 27 अंश. हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. कोटिकोण याचा अर्थ असे दोन कोन ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज असेल 90 अंश, आणि पूरक कोन म्हणजे असे दोन कोन ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज असेल 180 अंश. तर ह्या दोन गोष्टी आपल्याला इथं लक्षात ठेवायच्या. हा पुढचा प्रश्न, y वजा 20 अंश आणि y अधिक 30 अंश हे एकमेकांचे कोटिकोण आहेत, तर प्रत्येक कोनाचे माप किती? आता हे जे दोन कोन आहेत ते एकमेकांचे कोटिकोण आहेत, याचा अर्थ या दोन्हीची जर बेरीज केली म्हणजे पहिला कोन y वजा 20 आहे अधिक दुसरा y अधिक 30 आहे, तर हे कोटिकोण असल्यामुळे या दोन्हींच्या मापांची बेरीज असणार आहे 90 अंश. मग इथं y अधिक y म्हणजेच 2y मिळेल, वजा 20 अधिक 30 उत्तर अधिक 10 मिळेल बरोबर 90 अंश. मग अधिक 10 जर उजव्या बाजूला घेतले तर 2y बरोबर 90 वजा 10 होतील, म्हणजे 2y बरोबर 90 वजा 10 80. मग y ची किंमत काढायला 2 आपण उजव्या बाजूला घेऊया, छेदात जातील म्हणजे 80/2 होतील. आता 2 न जर भाग घालवला 80 ला तर 40 चा भाग जाईल, म्हणजे y ची किंमत आपल्याला 40 मिळाली. पण y ची किंमत किती असा प्रश्न नाही, तर त्या दोन कोनांची माप आपल्याला काढायची आहेत. त्यातला पहिला कोन आहे y वजा 20. y ची किंमत आपण 40 काढली तर 40 वजा 20 म्हणजेच 20 अंश. हे एका कोनाचं माप झालं. दुसरा कोन आहे y अधिक 30. मग इथं सुद्धा y ची किंमत 40 ठेवू, अधिक 30, 40 अधिक 30 म्हणजेच 70 अंश. हे दुसऱ्या कोनाचं माप, म्हणजे त्या दोन कोनांची माप असतील 20 अंश आणि 70 अंश. आता हे कुठं दिले आपल्याला, तर पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपले या प्रश्नाचं उत्तर. हा पुढचा प्रश्न, 0 अंश मापाच्या कोनांच्या पूरक कोनाचे माप किती? पुन्हा एकदा इथं पूरक कोनाचं माप काढायचं म्हणजे जो कोन दिलाय तो 180 मधून वजा करायचा. मग 0 अंश कोन दिलाय तर 0 अंश 180 मधून वजा करायचं. मग 180 वजा 0 म्हणजेच 180 अंश. याचा अर्थ 0 अंश मापाच्या कोनाच्या पूरक कोनाचे माप असेल 180 अंशच. पर्याय क्रमांक 4. हा पुढचा प्रश्न, त्रिकोण XYZ मध्ये मेजर ऑफ अँगल y 90 अंश दिले, तर x व y यांच्या कोनांमधील परस्पर संबंध लिहा. 4 पर्याय दिलेत, ते परस्परांचे कोटिकोण असतील, ते परस्परांचे पूरक कोन असतील, परस्परांचे विरुद्ध कोन असतील की रेषीय जोडीतील कोन असतील. इथे साधा एक आकृती आपण काढूया, ज्याच्यामध्ये कोन y जो आहे तो 90 अंश दिलाय, काटकोन दिलाय, म्हणजे हे दोन बिंदू x आणि z असतील. आपल्याला कोन x आणि कोन z यांच्यातला संबंध विचारलाय. त्रिकोणाच्या तिन्ही कोनाच्या मापांची बेरीज असते 180 अंश. त्यापैकी एक कोन y जो आहे
तो मुळात 90 अंश आहेच. याचा अर्थ उरलेले हे जे दोन कोन आहेत त्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असणार, म्हणजे मग 90 अंश अधिक 90 अंश 180 अंश मिळेल. मग आता कोन एक्स आणि कोन झेड या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश आहे. त्यातल्या नेमकी त्या कोनांची माप आपल्याला माहिती नाहीत, पण दोन्हींची बेरीज 90 अंशच असली पाहिजे. मग असे दोन कोन ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते तर आपण एकमेकांचे कोटी कोन म्हणतो, जे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले. त्यामुळे हे जे दोन कोन आहेत, कोन एक्स व कोन झेड, हे परस्परांचे कोटी कोन आहेत. पुढचा प्रश्न, पंचकोनाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज किती? 540, 360, 440 की 500 अंश. इथे एक आपण लक्षात ठेवूया, त्रिकोण जर असेल तर त्रिकोणाच्या तिन्ही कोनाच्या मापांची बेरीज असते 180 अंश. चौकोन दिला असेल तर त्यामधल्या सर्व कोनाच्या मापांची बेरीज असते 360 अंश. तर या लॉजिकनुसार जर पंचकोन असेल तर त्यामधल्या सर्व कोनाच्या मापांची बेरीज असते 540 अंश. आणि जर षटकोन असेल तर त्या षटकोनामधल्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज असते 720 अंश. म्हणजे या सर्व 180च्या पटीमध्ये संख्या आहेत. 180, 360, 540, 720. आपल्याला विचारले पंचकोनाच्या सर्व कोनाच्या मापांची बेरीज किती, तर ती असणार 540, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, सोबतच्या आकृतीत मेजर ऑफ अँगल RTU 120 अंश दिलाय, S 45 अंश दिलाय, तर कोन R म्हणजे हा जो कोन आहे त्याचं माप विचारले. 4 पर्याय याच्यासाठी दिलेले. आता याच्यामध्ये त्रिकोण RST मध्ये हा जो कोन आहे 120 अंश, त्याचा रेषीय जोडतील कोन म्हणजेच हा T आहे. हा 120 असेल तर या रेषीय जोडतील कोनाच्या मापांची बेरीज 180 अंश असणार आहे. पैकी एक कोन 20 अंश आहे तर उरलेला आपोआपच 60 अंश असणार. मग आता त्रिकोण RST मध्ये हे जे तीन कोन आहेत, म्हणजे कोन R अधिक कोन S अधिक कोन T, या तिन्हीच्या मापांची बेरीज असेल 180 अंश. मग कोन R अधिक S चं माप 45 आहे, T चं 60 अंश आहे. ते इथं जर ठेवलं तर 45 अंश अधिक 60 अंश बरोबर 180 अंश होईल. मग कोन R अधिक 60 अधिक 45 उत्तर 105 अंश येईल, बरोबर 180 अंश. मग कोन R चं माप काढायला 105 अंश आपण उजव्या बाजूला घेऊया, वजा 105 अंश होतील. म्हणजेच कोन R चं माप होईल 180 वजा 105 म्हणजेच 75 अंश. तर हे आपलं या प्रश्नाचं उत्तर, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न पुन्हा एकदा आकृतीवर आधारित आहे. या आकृतीचे निरीक्षण करून y ची किंमत काढा, असा प्रश्न आहे. मग याच्यामध्ये विरुद्ध कोनाच्या वेगवेगळ्या जोड्या आहेत. तर इथं विरुद्ध कोनाचा गुणधर्म आपण वापरायचा की जर दोन कोन विरुद्ध कोन आपल्याला दिलेले असतील तर त्या दोन्ही कोनांची माप समान असतात. मग इथं 4y चा हा जो कोन आहे BOC, तो सुद्धा 4yच असणार आहे. आता इथं कोन AOB, कोन BOC आणि COD यांच्यापासून एक रेषीय जोडीतील कोन किंवा रेषीय जोडीतील कोनांची जोडी मिळते. म्हणजेच या तिन्ही कोनांची जर आपण बेरीज केली, तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज केली, तर इथं हा कोन BOC 4y आहे. मग 8y अधिक 4y अधिक 6y यांची जर बेरीज आपण केली तर ती 180 अंश यायला पाहिजे. मग हे गणितीय स्वरूपात आपण असं मांडू शकतो, 8y अधिक 4y अधिक 6y बरोबर 180 अंश. मग इथं जर बेरीज केली 6 आणि 4 10 आणि 8 18y बरोबर 180 अंश. मग y ची किंमत काढायची आहे. 18 आपण उजव्या बाजूला घेऊया, छेदात जातील, 180 छेद 18 होतील. मग 18 जर भाग घालवलं तर 10चा भाग जाईल, म्हणजेच y बरोबर 10 अंश. तर ही y ची किंमत पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. आणि हा पुढचा प्रश्न, त्रिकोण ABC या समद्विभुज त्रिकोणात कोन A व कोन B यांची माप समान आहेत. कोन A बरोबर कोन B बरोबर 61.5 अंश दिले. कोन ACD हा त्रिकोण ABC चा बाह्य कोन आहे, तर कोन ACD चं माप किती? आता या दिलेल्या माहितीनुसार पहिल्यांदा आपण आकृती काढूया. इथं आपल्याला एक त्रिकोण दिलाय ज्याच्यामध्ये A आणि B ची माप समान आहेत. मग ह्या बिंदूला A म्हणू, याला B म्हणू आणि याला C म्हणू. तर ACD हा याचा बाह्य कोन आहे, म्हणजे हा BC किरण या बाजूला वाढूया, तर हा ACD याचा बाह्य कोन झाला. आणि ह्या बाह्य कोनाचं माप विचारले आणि इथं आपल्याला A आणि B ची माप समान दिलीत, म्हणजे कोन A 61.5 अंश आहे, B सुद्धा 61.5 अंश आहे. मग याच्यावरून कोन C चं माप आपण काढू शकतो, कारण त्रिकोण ABC मध्ये जर या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज केली म्हणजे कोन A अधिक कोन B अधिक कोन C बरोबर 180 अंश येईल, कारण त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग त्यापैकी A म्हणजेच 61.5 अंश आहे, B सुद्धा 61.5 अंश आहे आणि कोन C चं माप आपल्याला काढायचं ते तसंच ठेवूया, बरोबर 180 होईल. 61.5 अधिक 61.5 उत्तर येईल 123.
अधिक कोन सी बरोबर 180 अंश. मग कोन सीचं माप काढायला 123 आपण उजव्या बाजूला घेऊया, वजा 123 होतील. म्हणजेच कोन सी बरोबर 180 वजा 123 उत्तर येईल 57 अंश. मग हे कोन सीचं माप झालं. आपल्याला विचारलं एसीडीचं माप किती. मग एसीडीचं माप काढायला हे दोन्ही कोण रेषे जोडतील कोण आहेत. मग कोण एसीडी हा बिंदू डी घेऊया. एसीडीचं माप काढायला हा जो 57 अंश आहे तो 180 अंश मधून वजा करायचा, कारण हे दोन कोण जे आहेत एसीबी आणि एसीडी हे रेषे जोडीतील कोण आहेत, म्हणजे त्या दोन कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश होईल. मग 180 मधून 57 जर वजा केले तर उत्तर 123 अंश येईल. हे आपलं या प्रश्नाचं उत्तर, म्हणजे कोण एसीडीचं माप असेल 123 अंश. हे पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3.